हे काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये? भारतीय जनता पार्टी RSS सरकार आल्यापासून परप्रांतीयांचा माज का वाढलेला आहे मला कळत नाही. या परप्रांतीयांना BJP सरकारची फूस आहे का? देवेंद्र फडणवीसची फूस आहे का? केवळ राजकीय सत्तेसाठी, राजकीय मतांसाठी उत्तर बिहारी नागरिकांना सपोर्ट आहे का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आज महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. 18 पगड जाती धर्मांना घेऊन आलेला. आम्ही महाराष्ट्रीय कोकणातली आगरी, मागरी, कोळी, महार, चांभार या सगळ्या 18 पगड जातीचा मराठी माणूस, या सर्वांची भाषा मराठी. आणि जर मराठी भाषेचा अभिमान आम्ही का राखू नये? मागे 5 जुलैला जे काही झालं, हिंदी भाषेचा GRचा सक्तीचा करण्याचा प्रयत्न, तो मराठी मायभूमीच्या लेकरांनी सगळं हाणून पाडला. ही आमची चूक आहे का? मग जो 1949चा कायदा आहे, त्या कायद्यानुसार शासनाच्या आणि जो 2019चा कायदा मराठी सक्तीचा करण्याचा जो कायदा आहे, तो कायदा वापरण्यास सरकारने कुचकामीपणा केला. परंतु आत्ताच्या BJP शिवसेना सरकारमधील परिवहन मंत्री, ST महामंडळाचे अध्यक्ष, परिवहन मंत्री, ST महामंडळाचे अध्यक्ष, जर परिवहन मंत्र्यांनी त्याचं कर्तव्य पार करताना सांगितलं आहे की नव्याने रिक्षा चालक यांचं परवाना नूतनीकरण किंवा परवाना काढताना त्या रिक्षा मालकांना, रिक्षा ड्रायव्हरना मराठी भाषा येणं सक्तीचं अनिवार्य आहे. ज्या राज्यात आपण आपले भाकरी खातो, पोट भरतो, ज्याच्या जीवावर भाकरी खातो, पोट भरतो, त्या मराठी मातीचा मान ठेवणं कर्तव्य आहे ना. महाराष्ट्र सोडून कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, बंगाल, मद्रास, उत्तर बिहार सगळीकडे महाराष्ट्राने जावं, नागरिकांना तिथे थारा दिला जात नाही आणि मराठी भाषा बोलली तर त्यांना समजत नाही, तर ती त्यांच्या भाषेतच भाषा करतात. हा अनुभव आहे. मी सर्व देश फिरलो, 29 राज्य फिरलो. या सर्व 29 राज्यामध्ये जो तो त्यांचीच भाषा प्रचलित करून बोलतो. त्यांना हिंदी येत नाही, एक तर त्यांची भाषा नाही तर इंग्रजी भाषा. मग आपली लोक तुटकी मोटकी इंग्लिश बोलतात आणि काम चालवून येतात. जर त्यांचं राज्य, त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान आहे, तर मराठी राज्य, मराठी भाषेचा अभिमान आहे ना. मग जर मराठी भाषा या परप्रांतीय लोकांना, ज्या परप्रांतीय लोक हे मराठी राज्यात, महाराष्ट्र राज्यात, मराठी मायभूमीमध्ये आपली रोटी कमावत आहेत, भाकरी कमावत आहेत, पोट पाणी भरतात आणि मराठी माणूस त्यांना उजळ माथ्याने महाराष्ट्र पेरून दिलेला आहे. आम्ही कधी परप्रांतीयांना हरकत घेतली नाही. परंतु सक्तीची मराठी भाषा कायद्यानुसार, संविधानानुसार आणि घटना कलम महाराष्ट्र शासन कायद्यानुसार येणं गरजेचं आहे ना. मग 4 तारखेला हे रिक्षावाले, परप्रांतीय रिक्षावाले एल्गार करणारे कोण, मोर्चे करणारे कोण, 15,000 रिक्षा बंद करणारे यांना अधिकार कोणी दिला? जर 15,000 रिक्षा बंद केल्या तर पूर्ण परप्रांतीयांचा परवाना रद्द करा आणि त्यांना महाराष्ट्र बाहेर हद्दपार करा. जर 15 लाख महाराष्ट्रातील 15 लाख रिक्षा चालकांनी रिक्षा बंद केल्या परप्रांतीयांनी, तर ह्या 15 लाख रिक्षा चालकांचा परवाना रद्द करा आणि इकडच्या महाराष्ट्रातील त्यांच्या वास्तव्याचा परवानाही रद्द करा आणि त्यांना त्यांच्या राज्यामध्ये परत पाठवा. हा इशारा आहे शिव छत्रपती सेनाध्यक्ष S रविराज रवींद्र चांगू शिंदेचा, एक ब्लिप पॅन्थरचा, एक जय भीम आर्मीचा आणि एक महाराष्ट्राचा सिंहाचा. हा सिंह जो गरजतो
जो आमच्या राज्यावर जगतो त्याला आमच्या राज्याचं गोष्टी अंगीकृत करायला लागतील. जो आमच्या राज्यामध्ये जगतो त्याला आमच्या राज्याच्या गोष्टी अंगीकृत कराव्या लागतील. मराठी भाषा ही बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. मराठीतले महाराष्ट्रातले रस्त्यातले सिग्नल बोर्ड हे त्यांना कळाले पाहिजेत. त्यामुळे कुठला परप्रांतीय रिक्षावाला कोण कुणाला कुठे घेऊन जातो, महिला वर्गाला कुठे घेऊन जातो, युवा मुलींना कुठे घेऊन जातो, आता अशातूनच अन्याय अत्याचार बलात्कार होतात, अपघात होतात, अन्याय अत्याचार होतात, रात्रीच्या काळोखात होतात. त्यामुळे या सर्व परप्रांतीयांचा व्हिडिओ वॉच कार्यक्रम, स्कॅनिंग कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने तयार करावा. जे 15 लाख रिक्षावाले आहेत या सर्वांचं महाराष्ट्र शासनाने स्कॅनिंग करावं आणि स्कॅनिंगनुसार सगळ्या रिक्षा स्कॅनिंगवर नंबर सहित येतील, मालकासहित येतील. उबेर असो, ओला असो, टू व्हीलर टॅक्सी असो, या सर्व जंत्री स्कॅनिंगमध्ये आल्या पाहिजे. त्यांची सगळ्यांची इत्तमत माहिती स्कॅनिंगमध्ये आली पाहिजे. त्यांचे परवाने स्कॅनिंगमध्ये आले पाहिजे आणि त्यांना मराठी भाषा येते की नाही ते स्कॅनिंगमध्ये आले पाहिजे. ज्यांना मराठी भाषा येणार नाही अशा लोकांचे परवाना रद्द. जर 15 लाख रिक्षावाले जर महाराष्ट्र सक्ती असेल तर संप बंद करणार असेल तर त्यांना महाराष्ट्रातून हुसकून द्या, त्यांना महाराष्ट्रातून हुसकून द्या, त्यांना महाराष्ट्रातून हुसकून द्या. शिवसेना छत्रपती सेना प्रमुख रवींद्र शिंदे, रविराज रवींद्र शिंदे महाराष्ट्रात सिंहगर्जना देतोय, हे तुम्ही सांभाळा. आमच्या मंत्री महोदयांचं काम चांगलं आहे. परिवहन मंत्री झाल्यापासून प्रताप सरनाईकांचं काम चालू आहे. परिवहन मंत्री झाल्यापासून प्रताप सरनाईकांचं काम चांगलं आहे. एसटी महामंडळ अध्यक्ष झाल्यापासून प्रताप सरनाईकांचं काम चालू आहे. एसटी महामंडळाला त्यांनी प्रगत केलं. 5-5 हजार 10-10 हजार एसटी बसेस दिल्या, 100% पगार केला. एसटी कर्मचाऱ्यांचा 100% पगार केला. जो 65% पगार होता तो 100% पगार अधिकाऱ्यांना झाडून केला. अनेक एसटी बस स्टॉप नव्याने नूतनीकरण करून सुसज्ज सेवा देण्याचे धोरण, हॉस्पिटल देण्याचं धोरण, राहण्याची सुविधा, खाण्यासाठी कॅन्टीन, हॉटेल्स, या सर्व भव्य दिव्य आणि त्या एसटी डेपोमध्ये मॉल, असं प्लॅनिंग प्रोग्राम परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलेला आहे. म्हणजे आधुनिक महाराष्ट्र कधी घडेल? जेव्हा रेल्वे सेवा सुसज्ज असतील, जेव्हा एसटी डेपो, एसटी बसेस सुसज्ज असतील, खाजगी ट्रान्सपोर्ट सेवा सुसज्ज असतील, रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर या सर्व सेवा सुसज्ज असतील आणि हे अधिकृतरित्या हे सेवा पुरवत असेल त्यांना मराठी भाषा येणंही अनिवार्य आहे ना. का नको? यायला अनिवार्य आहे ना. प्रताप सरनाईकांचा मी स्वागत करतो, स्वागतार्थ आहे त्यांचा निर्णय की कोणीतरी मंत्री मराठी भाषेचा अभिमान ठेवतो आणि भाषा सक्तीची करतो. याच्यामध्ये पुन्हा एकदा प्रताप सरनाईकांचे आभार मानतो. ते आमचे मित्र आहेत, फार 30-35 वर्षाचे मित्र आहेत. आम्ही बरोबर काम केले, नगरसेवक म्हणून आम्ही बरोबर आमदार म्हणून काम केले, आम्ही बरोबर मंत्री म्हणून काम केले. आमचे मित्र आहेत प्रताप सरनाईक. प्रताप सरनाईक नगरसेवक होते, त्यांच्या कार्यालयात बसले होते. रवी, मी आता आमदार होणार, आमदारकीला उभं राहणार. मी सहज प्रश्न विचारला, साहेब कशाला आमदार होता? नगरसेवक म्हणून चांगला आहे ना, स्थानिक तुम्ही चांगलं काम आहे, एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून वैभवशाली काम आहे प्रताप सरनाईकचं. त्यांनी रवींद्र शिंदेला शब्द दिला. प्रताप सरनाईकांनी, मी प्रताप सरनाईकचं 45 दिवसात ब्रिजचं काम करून दिलं उपवनला, निळकंठ हाईट जवळ. प्रताप सरनाईकांनी माझा गौरव केला ना, चांदीचं तबक घेऊन. आयुक्त जसवालांनी गौरव केला. आम्ही मित्र आहोत. प्रताप सरनाईकांची अडचण होती की त्यांच्या प्रभागात निविदा नव्हती, तर येणाऱ्या संस्कृती फेस्टिवल पुढे ब्रिज कसा करायचा, तर हा ब्रिज करण्यासाठी नगराध्यक्षांनी मला बोलवलं स्पेसिफिकली. रवी,
हे प्रताप सरनाईक आमदार विधानसभा आहेत, यांचा प्रश्न कसं काय सॉल्व्ह करायचा, संस्कृती फेस्टिवल आहे. साहेब मी करेल, पण त्याला आपली मंजुरी द्यावी लागेल. साहेब बोले चालेल, जसवाल साहेब बोले चालेल. मिटिंगमध्ये नगराभियंता दालनात भरले, आयुक्त जसवाल नगराभियंता होते. साहेब तुम्हाला एक विशेष मंजुरी द्यावी लागली. माझी निविदा दिव्यामध्ये आहे, मला काम उपवनच्या ठाण्यामध्ये करायचं आहे, त्याला विशेष मंजुरीची गरज आहे. मी देतो बजेट आणि देतो काम. मी 45 दिवसात आधी काम चालू केलं, काम पूर्ण केलं, मग प्रस्ताव मंजूर करून जो मंजूर निविदा अंतर्गत होतं फक्त चेंज ऑफ लोकेशनचं महासभेची मंजुरी घेतली आणि देयक बाहेर काढले. त्यामुळे प्रताप सरनाईक आणि आमचे संबंध विशेष खास आहेत. एस रविराज, रवींद्र चांगभाऊ शिंदे हे पुन्हा एकदा इशारा देतोय महाराष्ट्राचा सिंह म्हणून की परप्रांतीयांना जर 4 मेला जर 15 लाख रिक्षा बंद करून जर संप करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र सोडून गेलं तर बरं होईल. आमच्या परिवहन सेवा मंत्री सक्षम आहेत, जे मराठी लोकांना सगळ्यांना रिक्षा बाहेर काढायला लावू, पण परप्रांतीयांना हाकलून लावू, हा इशारा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.